महाडमधील ऐतिहासिक चौदार तळे परिसरात सुरू करण्यात आलेल्या बियर शॉपी आणि बियर बार प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापले आहे। माजी नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी केलेले आरोप फेटाळून लावत पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली। मी कोणाला घाबरून बियर शॉपी बंद केलेली नाही, जनभावनेचा आदर करून हा निर्णय घेतलाय असं त्यांनी स्पष्ट केलंय। चौदार तळे परिसरात सुरू करण्यात आलेल्या बियर शॉपीसाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा आरोप उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी केला होता। मात्र हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे असल्याचा दावा अग्रवाल यांनी केला। माझ्याकडे अधिकृत बियर शॉपी परवाना असतानाही माझ्यावर चुकीचे आरोप करण्यात आले असंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय। दरम्यान चौदार तळ्यासारख्या ऐतिहासिक आणि संवेदनशील परिसरात बियर शॉपी सुरू करण्याच्या मुद्द्यावरून महाडमध्ये राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे। बंद म्हणजे जी बियर शॉपी त्यांनी सुरू केलेली आहे पूर्ण बेकायदेशीर आहे। ना हरकत दाखला नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा दिलेला नाही आणि याबाबत आम्ही माहिती देखील घेतली की आपण गेल्या 2-3 वर्षामध्ये ते ना हरकत दाखला या ठिकाणी त्यांना बियर शॉपीसाठी दिलेला नाही। कारण विदाऊट ना हरकत दाखला या ठिकाणी बियर शॉपी कशी सुरू झाली हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने याचा खुलासा करणं आवश्यक आहे। सरकारचे सगळे कायदे पाळून परवानगी घेतलेले आहे आणि नगरपालिकेचा कारण मी ना हरकत दाखला पण घेतलेला आहे। सन्माननीय जे नगरसेवक संदीप जाधव वारंवार सांगतायत की नगरपालिकेने कुठलीही ना हरकत परवानगी दिली गेली नाही। मी त्याला सांगू इच्छितो की तुम्ही सिनियर नगरसेवक आहे, तुम्ही माहिती घ्यायला पाहिजे होती। मी परवानगी घेतलेली आहे नगरपालिकेकडून 24 साली आणि ही माझी बियर शॉपी लिगली आहे, कुठल्याही प्रकारे अनलिगली नाही। शासनाचं धोरण आहे की दारूला व्यवसायाला परवानगी मिळते। मी शासनाचे सगळे धोरण पाळून लायसन घेतलेलं आहे, पण मी माझी बियर शॉपी बंद करतो का? तिथले स्थानिक लोक आंबेडकर जनता यांची भावनेचा मी आदर करतोय की बाबा मला ती बाबासाहेबांची भूमी आहे, त्या भूमीमध्ये जर दारू व्यवसाय नको असेल तर मी माझी बियर शॉपी बंद केलेली आहे। मला कुठल्याही प्रकारे कोणाची वादविवाद करायचा नाही आणि लोकांच्या जनभावनेचा आदर करून मी बंद करतोय। मी कुणाला घाबरून बंद केलेले नाही। तिथल्या